कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. गर्भवती मृत्यू प्रकरणात ससून रुग्णालयाच्या अहवालाबाबत 4 मुद्द्यावर पोलिसांनी अभिप्राय मागवला. अभिप्रायासाठी 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागणार. वैद्यकीय समितीला पुन्हा बैठक घ्यावी लागणार. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पुण्यातून बीड पोलिसांच्या ताब्यात. कासले काल दिल्लीतून पुण्यात आल्याची माहिती. वाल्मिकरांच्या एन्काउंटरबाबत कासलेंचा धनंजय मुंडेंवर आरोप. तुम्ही पाहिजे तिथे भगवा फडकवा, 2-3 टकले सोडले तर संपूर्ण सरकार हिंदुत्ववादी विचारांचं आहे. मंत्री नितेश राणेंचा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसह अजित पवारांना टोला. राज्यात आता पहिलीपासून इंग्रजीबरोबर हिंदी ही सक्तीची. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासूनच टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी. हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावर राज ठाकरे संतापले. मनसे हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही. आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही. आता संघर्ष अटळ. राज ठाकरेंचं ट्विट. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी सकाळी 11 वाजता बैठक. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील सरचिटणीस, पदाधिकारी आणि इतर नेते मंडळीही उपस्थित राहणार. हिंदी अनिवार्याच्या निर्णयाबाबत मनसेच्या पुढील रणनीतीकडे लक्ष. राज ठाकरे विद्यार्थी विरोधी आहे. हिंदी शिकण्यापासून राज ठाकरे विद्यार्थ्यांना कसे अडवतात ते पाहू. गुणरत्न सदावर्तेंचा इशारा. राज्यातील कृषी विभागातील बदल्या मंत्र्यांकडून नव्हे तर आयुक्तांकडून होणार. बदल्यांसाठी होणारे आर्थिक गैरव्यवहार आणि राजकीय हस्तक्षेप थांबवण्यासाठी निर्णय. छत्रपती संभाजीनगरातील कॅनॉट प्लेसमध्ये महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं अनावरण. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री शिरसाट आणि सावे उपस्थित राहणार. परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी न्यायासाठी आज परभणीत वंचितकडून शांतता मोर्चा. सुजात आंबेडकरही उपस्थित राहणार. शनिवार बाजार ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा मार्च काढणार. पाणी प्रश्नावरून उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक. छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा करण्यासाठी तीव्र आंदोलन करणार. अंबादास दानवेंसह चंद्रकांत खैरे आंदोलनात सहभागी होणार. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवा. काँग्रेस शहराध्यक्षांची राहुल गांधींना विनंती. राहुल गांधींनी राज्यातील प्रत्येक शहराचा अहवाल मागवला. सूत्रांची माहिती. नाशिकच्या तपोवन परिसरातील प्लायवूडच्या गोदामात रात्रीपासून अग्नितांडव. फर्निचर बनवण्याचे लाकूड जळाल्यानं आगीचं रौद्ररूप. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू. कोणतीही जीवितहानी नाही. नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट. इगतपुरी, मालेगाव, चांदवड, सिन्नर, येवला तालुक्यातील गाववाड्यांना पाणी पुरवठा टँकरने सुरू. एप्रिलच्या मध्यात पाणी टंचाईच्या समस्या तीव्र होत असल्याची चित्र. जन्मदात्या आई वडिलांकडूनच 1 महिन्याच्या चिमुकलीची हत्या. चौथीही मुलगीच जन्माला आल्यानं पोटच्या लेकीचा जीव घेतला. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील आसरखेडा गावातील संतापजनक घटना. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सर्वेक्षणात 462 धोकादायक इमारती, 169 अति धोकादायक इमारतींवर कारवाई होणार. इमारती रिकाम्या करण्यासाठी रहिवाशांना नोटीस. लग्नाच्या दिवशीच आयकर विभागाच्या अधिकाऱ्याची आत्महत्या. वधूचं प्रेम प्रकरण, धमकी आणि फसवणुकीमुळे संपवलं आयुष्य. नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अधिक तपास सुरू. सीएसएमटी एलटीटीसह 18 स्थानकावर फलाट तिकीट विक्री महिनाभर बंद. उन्हाळी सुट्टीतील गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय. 15 मे पर्यंत तात्पुरते निर्बंध लागू राहणार. एमपीएससी परीक्षा 1 महिना पुढे ढकलली. 27, 28 आणि 29 मे या कालावधीत परीक्षा होणार. आयोगाकडून शुद्धीपत्रक जारी. बुलढाण्यात आंध्र प्रदेशमधील भाविकांच्या खासगी बसचा अपघात. मलकापूर ते नांदुरा दरम्यान काटी फाट्याजवळ घटना. 35 जखमी तर 3 गंभीर जखमी. टोमॅटोच्या दरात घसरण सुरूच. घाऊक बाजारात 8 ते 10 रुपये तर किरकोळ बाजारात 20 रुपये प्रति किलोनं विक्री. महिनाभर दर असेच राहणार असल्याची व्यापाऱ्यांची माहिती. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.